पुण्यात वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न। फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोरची धक्कादायक घटना। ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाई सुरू असतानाची घटना। शिंदेंच्या सेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा। भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट सादर। जमिनीचा गैरव्यवहार झाला नाही, क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख। लोकसभेमधील विजयानंतर काँग्रेसकडून विधानसभेची तयारी। सर्व 288 मतदारसंघांमधील इच्छुकांकडून अर्ज मागवले। इच्छुक उमेदवाराला बंडखोरी करणार नाही याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे आज हिंगोलीमध्ये शांतता रॅली काढणार। रॅलीसाठी जोरदार तयारी। मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थिती लावणार। महायुती आज मेळाव्यामधून शक्ती प्रदर्शन करणार। विधानसभा आणि विधान परिषदेच्या तयारीसाठी मेळावा। निवडणुकीसाठी कंबर कसली। विधानसभा निवडणुकीमध्ये छोट्या पक्षांनाही जागा मिळणार। मवियाच्या बैठकीमध्ये निर्णय। विधानसभेला चांगली कामगिरी करण्याचाही निर्धार। दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन 11 जुलैपर्यंत बंद। मूर्ती संवर्धनाच्या कामामुळे निर्णय। 7 ते 11 जुलै दरम्यान मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। तुकोबारायांची पालखी आज बारामतीमध्ये प्रवेश करणार। खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवारांकडून पालखीचं स्वागत केलं जाणार।